जपानमध्ये जर तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर डिग्री खूप महत्त्वाची आहे, हे आपण नेहमीच ऐकलेलं आहे. पण जपान गव्हर्नमेंटनी अशी एक स्कीम आणलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिग्रीची गरज नाही. अगदी तुम्ही 10वी-12वीत जरी पास असाल किंवा तुम्ही ITI केलेलं असेल, एवढं जरी तुमच्याकडे मिनिमम क्वालिफिकेशन असेल तरी सुद्धा तुम्हाला जपानमध्ये जॉब मिळणं हे खूप आता पॉसिबल झालेलं आहे. तर जपान गव्हर्नमेंटने 2019 या वर्षी एक नवीन प्रकारचा विजा इश्यू केला होता. त्या विजाचं नाव आहे SSW विजा. ठीक आहे. तर हा विजा नक्की काय असतो, जर तुम्हाला जपानमध्ये जॉब मिळवायचा असेल तर नक्की काय करावं लागेल, काय स्टेप बाय स्टेप प्रोसेस असतील तुम्हाला तो जॉब मिळवण्यासाठी आणि काय त्यासाठी क्रायटेरिया असेल, तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा आजच्या आपल्या या खास व्हिडिओमध्ये मी करणार आहे. तर स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, JLPT मराठी चॅनलमध्ये. आपल्या चॅनलमध्ये आपण शिकवतो जपानी भाषा, तीही मराठीमधून, आणि जपानमधल्या वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्हाला दर्शन सुद्धा घडवत असतो, जपानमधले वेगवेगळे अपडेट सुद्धा मिळत असतात. तर चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, सो SSW विजा गाईड फॉर इंडियन्स, भारतीय लोकांसाठी जर SSW विजा मिळवायचा असेल तर काय बरं करावं लागतं, हे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर इंट्रोडक्शन बघूया. ऍक्च्युली आपल्या स्लाइड्स किंवा जे प्रेझेंटेशन आजचं आहे त्याच्यामध्ये आपण कुठले पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. ऍक्च्युली हा विजा काय आहे, SSW विजा काय आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं, काय डॉक्युमेंट्स लागतात, कसल्या प्रकारची टेस्ट असते. आता ऑफकोर्स जॉब मिळणार तर थोडे इंटरव्ह्यू असणारच, टेस्ट असणारच, तुमचे काय डॉक्युमेंट लागतील तुमच्याकडून. ठीक आहे. आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस म्हणजे राईट फ्रॉम झिरो जर तुम्हाला हा विजा अप्लाय करायचा असेल तर तुम्ही कसं केलं पाहिजे, काय स्टेप्स फॉलो केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं उलगडा हा आपण सुरुवात करणार आहोत. तर चला तर मग पहिलं बघूया SSW विजा म्हणजे नक्की काय. SSW विजा याचा फुल फॉर्म आहे स्पेसिफाईड स्किल वर्कर विजा. ऍक्च्युली 2019 मध्ये हा विजा जपान गव्हर्नमेंटने फॉरेनर्ससाठी इंट्रोड्यूस केला होता. ठीक आहे. याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत, SSW1 आणि SSW2. SSW1 म्हणजे एक एंट्री लेवलचा विजा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम 5 इयर्स जपानमध्ये राहू शकता किंवा जपानमध्ये जॉब करू शकता. SSW2 जो विजा आहे तो थोडा अपग्रेडेड व्हर्जन आहे मी म्हणेल, ज्यामध्ये तुम्हाला एखादे स्किल जे असतं तुमचं, म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीमधलं स्किल तुम्ही ते युटिलाइज करून हा विजा मिळवू शकता. आणि या विजाचा फायदा असा आहे तुम्हाला परमनंट रेसिडेन्सी सुद्धा मिळू शकते, म्हणजे तुम्ही जपानचे परमनंट रेसिडेंट सुद्धा होऊ शकतात. आणि ऑन टॉप ऑफ इट, इथं मी लिहिलं नाही पण मला सांगायला खूप आनंद होतोय की जर तुमच्याकडे SSW2 हा जर विजा असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा तुमच्याबरोबर जपानमध्ये बोलवू शकता. काही कंडिशन्स आहेत बट तुम्ही बोलवू शकता. सो असे दोन प्रकारचे SSW मध्ये कॅटेगरी आहेत, SSW1 अँड 2. ओके. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, मी अगोदर सांगितलं होतं की ग्रॅज्युएशन हे मॅन्डेटरी नाहीये याच्यासाठी, म्हणजे 10वी-12वी जरी असला तरी तुम्ही ह्या विजासाठी ऍप्लिकेशन करू शकता. पण त्याच्याहून काही वेगळ्या अटी आहेत का, तर थोड्याफार अटी आहेत. एक म्हणजे तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जपानी भाषा, तुम्हाला जर जॅपनीज लँग्वेज ऍटलिस्ट तुम्ही N4 लेवल तुम्हाला येत असेल किंवा JFT बेसिक नावाची एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये A2 लेवल जी आहे विच इज सिमिलर टू N4, ही जर लेवल तुम्ही पास असाल तर तुम्ही ह्या विजासाठी ऍप्लिकेबल असता. म्हणजे जपानी भाषा शिकणं किंवा जपानी भाषा येणं हे खूप खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. ओके. आणि ती कुठं शिकू शकता तुम्ही, ऑफकोर्स आपल्या चॅनलवरती, तेही फ्रीमध्ये, 1 रुपयाचा तुम्हाला खर्च करायचा नाहीये. N5चा अख्खा सिलेबस आपल्या ह्या चॅनलवरती आहे. तुम्ही जर आपला चॅनल व्यवस्थित बघितला तर JLPT N5ची सगळी प्लेलिस्ट तयार आहे. आणि असे स्टुडंट सुद्धा खूप आहेत बाहेर, म्हणजे गावातून वगैरे शिकलेली मुलं आहेत ज्यांनी आम्हाला मेसेज केले, आमचे सगळे व्हिडिओ बघून ते पास झाले आहेत N5 लेवल. आणि ऑफकोर्स N4चे सुद्धा काही व्हिडिओ आम्ही पब्लिश केलेले आहेत. बट स्टील जर तुम्हाला प्रायव्हेट कोचिंग हवं असेल किंवा प्रायव्हेट ऑनलाईन क्लासेस हवे असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सगळे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ऍड केलेले आहेत. ओके. सो स्किल टेस्ट, आता नुसतं जॅपनीज येऊन तुम्हाला जॉब मिळेल का, तर नाही, तुम्हाला वेगळं काही स्किल आहे. फॉर एक्झाम्पल कुठल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. सो जपान गव्हर्नमेंटनी 14 ते 15 इंडस्ट्रीज असे लिस्टअप केले आहेत. म्हणजे समजा नर्सिंग आहे, म्हणजे तुम्ही
काय म्हणू शकतो, आपले नर्स असतात, जसं हॉस्पिटलमध्ये काम करतात. जपानमध्ये ओल्ड एज पॉप्युलेशन खूप आहे, तर त्यांची काळजी घेण्यासाठी, किंवा कन्स्ट्रक्शन वर्क आहे, कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये कुठं बिल्डिंग बांधणं चालू आहे, मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथं जर हेल्प पाहिजे असेल कोणाला, किंवा फिशिंग आहे, किंवा ॲग्रिकल्चर आहे, अशा बरेच वेगळे 14 कॅटेगरी आहेत, 14 ते 15 कॅटेगरी आहेत. त्यातल्या कुठल्याही कॅटेगरी जी तुमच्याशी सुटेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. सो तुम्हाला त्या डोमेनचं, त्या फील्डचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. जनरली जेव्हा इंडियन स्टुडंट हा विजा अप्लाय करते, जेव्हा इंडियन लोक हा अप्लाय विजा, त्यामध्ये 2 कॅटेगरी हायर लेवलला असतात किंवा ओपनिंग्स खूप जास्त असतात. एक म्हणजे नर्सिंग, कारण जपानमध्ये नर्सिंगची खूप गरज आहे. जवळजवळ मोर दॅन 1 लाखापेक्षा जास्त लोकांची गरज आहे जपानमध्ये, की हे नर्सिंगचा सपोर्ट देतील जॅपनीज लोकांना. तर इतकी गरज आहे. आणि दुसरं म्हणजे ॲग्रिकल्चर म्हणजे जर तुम्हाला शेतीचा अनुभव असेल, शेती कशी करायची किंवा ह्या गोष्टी, तर त्याची एक बेसिक टेस्ट असते. ती जर तुम्हाला देता आली किंवा ती जर तुम्ही देऊन पास झाला तर तुम्ही ह्या विजासाठी एलिजिबल ठरू शकता. सो 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर 18 वर्षापेक्षा वय तुमचं जास्त पाहिजे, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे भाषा येणं तुम्हाला गरजेचं आहे. ती येईलच ऑफकोर्स, कारण ज्या अर्थी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या अर्थी आमचे सगळे व्हिडिओ बघालच. आणि तुमची स्किल टेस्ट म्हणजे तुम्ही जेही स्किल निवडताय, नर्सिंग असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल, त्या फील्डमधली एक टेस्ट तुम्हाला पास करावी लागते, ठीक आहे. आणि याचं रिझन खूप सिंपल आहे मंडळी. रिझन काय, जर तुम्ही जॅपनीज भाषा शिकला, जर जॅपनीज भाषा येत असेल आणि तुम्हाला एखादं स्किल जर तुम्हाला मिळालं, म्हणजे इफ यू अक्वायर्ड दॅट स्किल, तर तुम्ही काय करू शकता, जॅपनीज आणि ते स्किल ह्या दोघांचं कॉम्बिनेशन वापरून जपानमध्ये खूप सुसह्य पद्धतीने काम करू शकता, ठीक आहे. आणि ऑफकोर्स, आणि वेन यू हॅव दीज ऑल 3 थिंग्स टुगेदर, एज 18, जॅपनीजची N4 लेवल आहे किंवा JFT बेसिक A2 लेवल आहे, आणि तुमची एक स्पेसिफिक स्किल आहे, त्यामध्ये तुम्ही पास झालेला आहात, तर त्याच्यानंतर पुढची स्टेप येते तुम्हाला जपानच्या कंपनीमधून ऑफर मिळणे. ऑफकोर्स दे विल कंडक्ट द इंटरव्ह्यू, तुमचं स्किल किती आहे, कशा प्रकारे तुम्ही जॅपनीज बोलता, हे सगळं चेक केल्यानंतर तुम्हाला जपानची कंपनी ऑफर देते, ठीक आहे. आणि ही ऑफर मिळाल्यानंतर पुढची प्रोसेस खूप सोपी आहे. पण एक्झॅक्टली काय स्टेप असतात बरं यामध्ये, हे आपण चेक करूया. जसं मी म्हणलं की जॅपनीज लेवल N4 ही पास करणं खूप गरजेचं आहे. स्टेप 1 आहे. नंतर स्टेप 2 तुम्हाला एखादं सेक्टर सिलेक्ट करावं लागेल, जसं की मगाशी म्हणलो की नर्सिंग असेल, कन्स्ट्रक्शन असेल. तिसरं म्हणजे एखादी जॉब ऑफर तुम्हाला घ्यावं लागेल. हे वरचे दोन्ही कंडिशन तुम्ही पास झाल्यानंतर तुम्ही जॉबसाठी ॲप्लिकेशन द्याल. एखादी ऑर्गनायझेशन तुम्हाला सिलेक्ट करेल, हे कुठं ॲप्लिकेशन द्यायचं, काय करतं, हे सगळं आपण बघणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर तुमची जी एम्प्लॉयर आहे, म्हणजे ज्या कंपनीमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला आहात, ती कंपनी ऑन बिहाफ ऑफ यू सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी म्हणजे COE अप्लाय करते, ठीक आहे. एकदा COE तुम्हाला आलं की जपान एम्बसीकडून तुम्हाला विजा मिळतो, ठीक आहे. आणि आफ्टर दॅट यू आर रेडी टू वर्क इन जपान. सो त्यानंतर तुम्ही जपानला यायचं जॉब करायचा. अशा 6 स्टेप आहेत ॲट हाय लेवल. तर तुम्हाला नक्की हे जॉब्स कुठे मिळणार, जसं म्हटलं की तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला जॉब शोधायचा आहे, किंवा काही ऑर्गनायझेशन्स असतात की जे तुम्हाला हेल्प करू शकतात जॉब मिळण्यासाठी. हे कुठेवर मिळतील, तर आय थिंक 2-3 पॉइंटर मी इथे देईल. एक आहे इंडेड जपान. ही जर साईट तुम्ही बघितली तर तिथे SSW जॉब्स असं जर तुम्ही सर्च केलं तर आता कुठले कुठले जॉब्स अवेलेबल आहेत SSW ते चेक करू शकता. त्यानंतर जिटको म्हणून एक कंपनी आहे, रिक्रुटमेंट एजन्सीज असतात जिटको सारख्या, तिथं तुम्ही चेक करू शकता. ह्यांची वेबसाईट आणि सगळे डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आणि ॲज वेल ॲज खूप वेगळे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन पण आहेत. जर तुम्ही गुगलवरती SSW जपान जॉब्स हे जर सर्च केलं तर बऱ्याच ऑर्गनायझेशन तुम्हाला मिळतील गुगलवरती, आणि तुम्ही त्याला अप्लाय करू शकता, ठीक आहे. सो साधारण सॅलरी किती असेल, पैसे किती असतील, हे माहिती असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण एखादा बेनिफिट तुम्हाला मिळाला, नुसतं जपानमध्ये राहून एखादी गोष्ट करणे, पण तेवढी ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी बेनिफिट व्हायला पाहिजे. ऑफकोर्स तुम्हाला एक एन्व्हायरमेंट चांगलं मिळेल जपानमध्ये, ह्याची खात्री आहे. पण पगार मिळेल ना ठीकठाक, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी सांगेल एक चांगली ॲव्हरेज लाईफ तुम्हाला इथे जगता येण्यासारखी सॅलरी जपान गव्हर्नमेंट देतं. इथे असं सेपरेशन होत नाही की जॅपनीज लोकांना थोडी हाय सॅलरी किंवा इंडियन लोकांना किंवा फॉरेनर लोकांना कमी सॅलरी, असं काही होत नाही. ऑलमोस्ट सिमिलर लेवलची सॅलरी तुम्हाला मिळते. साधारण नर्सिंग केअरमध्ये मी म्हणेल येनमध्ये मी ही अमाऊंट दिली आहे, 2 लाख ते 2.5 लाखच्या आसपास. हे ॲव्हरेज फिगर्स आहेत. दिस विल व्हॅरी डिपेंडिंग ऑन कंपनी, डिपेंडिंग ऑन विच लोकेशन यू आर वर्किंग. फूड इंडस्ट्री आहे साधारण 1,80,000 ते 2,40,000. मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा मी जसं म्हणलं कन्स्ट्रक्शन, साधारण या रेंजमध्ये 2 लाख ते 2.5 लाखाच्या आसपास तुम्हाला
सॅलरी ही मंथली आहे, मंथली सॅलरी येनमध्येही मिळते. आणि याचे बेनिफिट अपार्ट फ्रॉम सॅलरी खूप असतात, की तुम्ही जर ओव्हरटाईम काम केलं तर तुम्हाला पैसे मिळतात. त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला असतो, काही जर तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम झाले तर जपान गव्हर्नमेंट किंवा जपानचे जे मेडिकल सिस्टीम असते ती तुम्हाला सपोर्ट करते. आणि वर्क लाईफ बॅलन्स असतो. आता मला बरेच प्रश्न येतात की TITP नावाचा सुद्धा एक प्रोग्राम आहे, टेक्निकल इंटर ट्रेनिंग प्रोग्राम, तर त्याच्यामधून येणं बेटर आहे का SSW? तर मी पर्सनली तुम्हाला रेकमेंड करेन, ह्याच्यामध्ये डिफरंट ओपिनियन खूप असतील, पण माझं पर्सनल रेकमेंडेशन आहे की SSW. कारण SSW जो विजा आहे तो थोडासा जास्त स्लाइटली हायर लेवलला आहे असं मी म्हणेल. आणि याच्यामध्ये बरेच मी अशी लोक पाहिलेली आहेत की त्यांना SSW विजा नंतर खूप चांगले चांगले जपानमध्ये ऑफर्स किंवा वेगळ्या गोष्टी त्यांनी ट्राय आउट करू शकले. काही लोक अशी पण आहेत की त्यांना SSW विजा नंतर त्यांनी PR ला अप्लाय केलं आणि दे गॉट दी PR. सो कन्क्लुजन आणि नेक्स्ट स्टेप आता काय तुमच्यासाठी, की सगळ्या स्टेप्स मगाशी ज्या म्हणलो मी त्या 6 स्टेप्स होत्या त्या क्लिअरली फॉलो करा. SSW विजा मिळण्यासाठी सगळे मी डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. जॅपनीज शिकायला वेळ घालवू नका म्हणजे वेळ उशीर करू नका, कारण फ्रीमध्ये सगळं तुमच्या आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. सो लवकरात लवकर सगळे व्हिडिओ फॉलो करा, N5 शिका आणि एका एम्प्लॉयरकडून जॉब मिळवा. ठीक आहे, SSW मी सांगितलं की जॉब कसं मिळवायचं तुम्हाला. सो यानंतर मी तुम्हाला थोडेसे सेक्टर्स पण सांगणार आहेत. नक्की काय, तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल इथे, स्क्रीनमध्ये मी तुम्हाला दाखवेल एक्झॅक्टली ही मोफा म्हणून जी साईट आहे, मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स ऑफ जपान, सॉरी. तर याच्यामध्ये SSW विजा काय असतो, त्याचे फीचर्स काय आहेत, किती वर्ष तुम्ही राहू शकता, हे सगळ्या जॅपनीजची किती रिक्वायरमेंट आहे, कुठली लेवल आहे, SSW 1 आणि 2 मध्ये काय फरक आहे, या सगळे डिटेल दिलेले आहेत. कुठल्या फील्ड आहेत, नर्सिंग केअर आहे, बिल्डिंग क्लिनिंग मॅनेजमेंट असेल, मॅन्युफॅक्चरिंग जसं असेल म्हणलं, कन्स्ट्रक्शन, ऑटोमोबाईल, एव्हिएशन, शिप बिल्डिंग, ऑटोमोबाईल, अकोमोडेशन, रेल्वे, अशा खूप 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 म्हणेल मी सेक्टर्स आहेत इथे. आणि याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे, बेसिकली ही जी साईट आहे, यू कॅन ऑल्सो हॅव अ लुक इन हिंदी, म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हिंदीमध्ये ही साईट बघता येईल. ठीक आहे, सो हिंदी लँग्वेजचा सपोर्ट आहे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटची साईट आहे, म्हणजे NSDC इंडिया. जर तुम्ही साईट सर्च केली NSDC इंडिया, तर तुम्हाला SSW जर त्यामध्ये तुम्ही जर चेक केलं तर इथे तुम्हाला सगळे डिटेल मिळतील. कारण ही आपले गव्हर्नमेंट बॅक, म्हणजे जपानचं गव्हर्नमेंट, इंडिया गव्हर्नमेंट यांचं जे युनियन आहे किंवा काय म्हणू शकतो आपण, यांचं जे कॉन्ट्रॅक्ट साईन झालेलं आहे त्याच्यामधून NSDC इंडिया ही आपली गव्हर्नमेंटची साईट आहे. हिला जास्त प्रेफरन्स द्या तुम्ही आणि ह्याच्यामधूनच जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन अक्वायर करा किंवा गेट करा यातून. सो याच्यामध्ये 2 आपल्या इंडियामध्ये सध्या जास्त फेमस असलेल्या गोष्टी म्हणजे नर्सिंग आणि दुसरी एक आहे फार्मिंग. ह्या 2 ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की सगळ्यात पहिलं म्हणजे JFT बेसिक, म्हणजे जसं म्हणलं की JLPT जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये 2 लेवल तुम्हाला पास करायचे आहेत. तशीच JFT बेसिक जर तुम्हाला द्यायची असेल तर काय करावं लागतं ते आहेत. त्यानंतर नर्सिंग केअर SSW डोमेन टेस्ट, म्हणजे जपानी भाषा शिकल्यानंतर नर्सिंग केअर जर तुम्हाला द्यायचं आहे जॅपनीज लोकांना तर काय एक्सप्रेशन वापरले पाहिजेत, कुठले जॅपनीज वर्ड्स तुम्ही वापरले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स इथे आहे. हे इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ओके, ते बुक कुठले वापरायचे किंवा तुम्हाला जर नर्सिंगची एक्झाम द्यायची तर काय बुक्स, कुठल्या सॅम्पल टेस्ट तुम्हाला पास करावे लागतील किंवा सॅम्पल टेस्ट तुम्ही रेफर करू शकता, सगळ्याची माहिती या वेबसाईटवरती तुम्हाला दिसेल. आणि इथं जसं मी सांगितलं की 6 स्टेप्स किंवा त्या जर स्टेप्सचा फ्लो इथं तुम्ही लेफ्ट साईडला चेक केलं की जर तुम्ही आउटसाईड ऑफ जपान असाल आणि तुम्हाला जर हा जॉब अप्लाय करायचा, की मोस्ट ऑफ द व्ह्युअर्स आपले तसे असतील, इंडियामध्ये असतील आणि दे आर लुकिंग फॉर जॉब इन जपान, जर तुम्ही असाल तर हा फ्लो चार्ट आहे, हे तुम्ही फॉलो. तेच मी आता सिम्प्लिफाईड करून तुम्हाला सांगितले, पण अगदी बारकाईने जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की साधारण ह्या स्टेपच तुम्हाला फॉलो करायच्या जर तुम्हाला SSW विजा मिळवायचा असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नर्सिंग, प्रत्येक जे सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये किती जॉब्स अवेलेबल आहेत, म्हणजे एप्रिल 2024 चा हा डेटा आहे. थोडाफार कमी जास्त होऊ शकतो आत्ताचा जर आपण डेट पाहिली तर फेब्रुवारी 2025. सो नर्सिंग केअर आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं साधारण एवढे रिक्वायरमेंट आहेत. नर्सिंगला 1,35,000 लोकांची, सो टोटल रिक्वायरमेंट आहे 8,20,000. मंडळी विचार करा, एवढी रिक्वायरमेंट आहे इथे
आणि ह्याच्यासाठी फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ग्रॅज्युएशन सुद्धा गरजेचं नाही आहे, फक्त तुम्हाला जॅपनीज एक्झाम पास करायची आणि तुमची एक स्किल टेस्टची एक्झाम पास करायची. या जर 2 गोष्टी केल्या तर तुम्हाला एक चांगला जॉब मिळण्याची खूप चान्सेस हाय आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला हे सोडून सुद्धा जर ह्या SHW विजाबद्दल काही क्वेश्चन असेल तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी माझा बेस्ट ट्राय करेल तुम्हाला आन्सर देण्यासाठी. आणि एक महत्त्वाची गोष्ट, SHW जॉब बघताना हे रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन्सच बघा, कारण बऱ्याच वेगळ्या ऑर्गनायझेशन्स असतात, ते तुमच्याकडून मे बी फी चार्ज करतील किंवा एक्स्ट्रा पैसे घेतील कशासाठी. जर तुम्ही खूप सॉलिड कॉन्फिडंट असेल तुम्हाला की त्या ऑर्गनायझेशन तुम्हाला गाईड करते, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघा, तरच त्यांच्या थ्रू जा. अदरवाईज तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही स्वतः अप्लाय करा. थोडंसं तुम्हाला त्रास होईल, पण डेफिनेटली ही जर इन्फॉर्मेशन तुम्ही खूप चाळून प्रयत्न जर केला अॅनालाइज करण्याचा किंवा कसं आपल्याला जॉब मिळतं, डेफिनेटली तुम्हाला SHW विजा हा ग्रँट होईल आणि तुम्ही जपानमध्ये एके दिवशी असाल. तो थँक्यू मंडळी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण खूप मेहनतीने आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. खूप इन्फॉर्मेशन सर्च करून आम्ही ही सगळी शेअर करतो तुम्हाला. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही असेच वेगवेगळे अपडेट्स, जपानचे विजा असेल किंवा जपानबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी असतील किंवा जॅपनीजबद्दल काय असेल हे आपल्या चॅनलवर आपण सांगत असतो. चल मंडळी, भेटूया पुढच्याच एका व्हिडिओमध्ये अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.